कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9978855771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। वारकरी संप्रदायातील संतांचं अधिष्ठान आणि योगदान हे राजकीय अधिष्ठानापेक्षा खूप मोठे आणि प्रभावी आहे। महाराष्ट्र ही संत भूमी आहे, येथे संत परंपरा लाभली आहे। आपण संतांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो। महाराष्ट्रातील संत परंपरेला दंडवत। वारकरी संप्रदाय आणि संत परंपरा ही या महाराष्ट्राचे मराठी संस्कृतीचं वैभव आहे, जे जतन करून वाढवण्याची गरज आहे। ते कार्य वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपण करत आहात, त्यामुळे वारकरी संप्रदायाचे मनापासून अभिनंदन करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय। आळंदी येथील फ्रूटवाले धर्मशाळेत कोयना विभाग वारकरी मंडळाच्या वतीनं वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर यांच्या 93व्या तसेच रामाणाचार्य रामराव महाराज ढोक नागपूरकर यांच्या 17व्या अभिष्ट चिंतन आणि वारकरी संत पूजन सोहळ्यामध्ये मारुती महाराज कुरेकर यांना शांती ब्रह्म आणि रामराव महाराज ढोक यांना तुलसीदास पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। या प्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते। या प्रसंगी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, संयोजक बाळकृष्ण महाराज शिंदे, आळंदी देवस्थानचे अध्यक्ष विधितज्ञ राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, मालक बाळासाहेब आरफळकर, देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे, खजिनदार भालचंद्र नलावडे, भगवान पोखरकर, धनंजय पठारे, इरफान सय्यद, अक्षय जाधव, धनंजय पठारे यांच्यासह राज्यातील विविध देवसंस्थांचे पदाधिकारी, संत महंत, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, महाराज फडकरी, दिंडी प्रमुख आदींसह वारकरी संप्रदायातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरु शिष्यांचा वाढदिवस एकाच वेळी येणं खरोखर योगायोग आहे। मारुती महाराज कुरेकर यांच्या तिथीनं आणि रामराव महाराज ढोक यांचा वाढदिवस तारखेनुसार हा वाढदिवस आहे। या निमित्ताने येण्याचं भाग्य लाभलं। वारकरी संप्रदायाला संपूर्ण जीवन समर्पित करणारे, या राज्याला, देशाला समाज प्रबोधनाची दिशा, सन्मार्गाची दिशा देणारा वारकरी संप्रदाय आहे। राजकीय अधिष्ठानापेक्षा सांप्रदायिक अधिष्ठान मोठं आहे। वारकरी संप्रदाय आणि वारकरी शिक्षण संस्था ही समाज घडवणारा कारखाना असल्याचं त्यांनी सांगत सुसंवाद साधत कार्यगौरव केले। नामस्मरणामुळे चांगले विचार मनात येतात, चांगले कार्य करण्याची संधी यातून मिळते, वाईट हेतू दूर होतात, मोह माया मत्सर यापासून कोसदूर माणूस जातो, असं सांगून संप्रदायाचे समाज प्रबोधन कार्याचा गौरव करत राज्य शासनाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत नेण्यासाठी त्यांनी यावेळी संप्रदायास आवाहन केले असल्याचा विचार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केले। जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील मोकळ्या जागेत वारकरी भवन, कीर्तन सभामंडप, ग्रंथालय, वसतिगृह, इमारत, संरक्षण भिंत आदी विकास कामांचा भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला। तत्पूर्वी मारुती महाराज कुरेकर यांना शांती ब्रह्म आणि रामराव महाराज ढोक यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलताना आपल्या सरकारच्या 2 वर्षातील कार्याचा आढावा घेत लोकांच्या कल्याणासाठी सरकार काम करत आहे, सरकार लोकहितासाठी काम करत असून शासनाने अनेक योजना लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, लाडक्या बहिणीसाठी आणि आता लाडक्या भावासाठी ही योजना राबवली असून सर्व योजनांमधून राज्यातील जनतेचं कल्याण साधण्याचा प्रयत्न केलाय। राज्याच्या विकासाची योजना या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवाहन यावेळी त्यांनी केले। वारकरी संप्रदाय समाज प्रबोधनाचं कार्य करत असून याच कार्यात राज्याच्या योजनांची ही माहिती लाभार्थ्यांपर्यंत नेण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन शिंदे यांनी केलंय। त्यांनी आपल्या विकास कामांची माहिती देत फटकेबाजीत विरोधकांवर टीकेचा निशाणा साधत चांगले योजना आणि चांगले कार्य करणाऱ्या संस्थां व्यक्तींचे कार्याचं कौतुक केलंय। महाराष्ट्र ही संतांची भूमी असून राज्यात शांतीब्रह्मा, मारुती महाराज कुरेकर, रामराव महाराज ढोक यांचे कार्य प्रभावी आहे, याचा प्रत्येक 2 मिनिटे मार्गदर्शन करताना सर्वांना आला। त्यांचं कार्यगौरव करत त्यांनी अभिनंदन केलंय। आजच्या या कार्यक्रमाचा दिवस आयुष्यातला आनंद देणारा महत्त्वाचा दिवस असल्याचं सांगत ते म्हणजे संतांचे पूजन
करण्याचं भाग्य लाभणं यापेक्षा दुसरं भाग्य काय असतं? राजकारणातील राजकीय अधिष्ठानापेक्षा संतांचं अधिष्ठान प्रभावी आणि मोठं आहे. समाज घडवण्याचं कार्य करतात. धर्मवीर आनंद दिघे हे प्रत्येक हरिनाम सप्ताहास न चुकता जात असे आणि त्यांचे कार्याची यावेळी त्यांनी आठवण करून दिली. ते म्हणाले, अल्प 2 वर्षांच्या काळात सुमारे 600 शेवर निर्णय घेतले, मात्र हे सर्व निर्णय माझ्या लाडकी बहीण योजनेच्या निर्णयाखाली दबून गेले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. कोणतीही नवीन एखादी योजना लगेच सुरू होत नसते, त्यास मोठी मेहनत घ्यावी लागते. मी सामान्य घरातला मुलगा असल्याने आईची काटकसर पाहिलेला मी मुलगा आहे. म्हणतात 1500 रुपयात विकत घेता का, यातून एक प्रकारे लाच घेता का असं म्हणतात. पण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्याला 1500 रुपयांची काय किंमत असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना अशा अनेक योजना आणल्या. 2 वर्षात काय काय करायचे? एकनाथ शिंदेंना थोडा तरी वेळ देणार नाही का असा सवाल करत त्यांनी संवाद साधला. एकनाथ शिंदे खोटं बोलत नाही. बाळासाहेब ठाकरे सांगायचे शब्द देण्याआधी 10 वेळा विचार करा. यामुळे आम्ही दिलेला शब्द पाहतो. लाडकी बहीण योजनेमध्ये 1 वर्षाची तरतूद केली आहे. ही ओवाळणी कायम मिळेल. आपल्याकडे कोणीही आलं तर त्याचे विनाशुल्क काम करीत असल्याचं सांगितलं. आपली एकच अपेक्षा आहे की माझ्याकडे आलेला एकही माणूस खाली हात जाऊ नये. शपथविधीला देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र होतो ते देखील इतिहास आहे. असा इतिहास घडवण्यासही मोठं धाडस लागतं असेही त्यांनी सांगितले. शेतकरी सन्मान योजना, 1 रुपयात पीक विमा योजना, इंद्रायणी प्रदूषण मुक्तसाठी उपाय योजना, महिलांना एसटी बसमध्ये सवलत अशा योजनांची माहिती देत जनजागृती करण्याचं आवाहन शिंदे यांनी केलं. माऊली मंदिरात मुख्यमंत्री यांचं स्वागत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात जाऊन पूजा करत आज श्रींचं दर्शन घेतलं. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, प्रमुख विश्वस्त विधिज्ञ राजेंद्र उमाप विश्वस्त, योगी निरंजननाथ विश्वस्त, भावार्थ देखणे, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक माऊलीवीर यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माऊलींची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. श्रींचं दर्शन घेत त्यांनी राज्याचे लोकहितार्थ साकडे घातले. ते म्हणाले, महाराष्ट्रात गणेश भक्तांचा आनंद शिगेला पोहोचलाय. गणरायाचं आगमन राज्याला सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो सांगत प्रार्थना केली आहे. राज्यातील शेतकरी यांच्यावरील अरिष्ट दूर व्हावे, संकट दूर होवो. चांगला पाऊस पडत आहे, चांगली शेती होऊ द्या. जास्त पाऊस झालेल्या ठिकाणी सरकार शेतकरी बांधवांच्या मागे उभे राहणार आहे. सर्वत्र गणेशोत्सवाचा आनंद आहे. राज्यात, देशात तसेच जे गणेश भक्त देशाबाहेर नोकरी व्यवसायानिमित्त गेलेत तिथेही गणेश भक्त आगळीवेगळी गणेशोत्सवाची परंपरा जपत गणेशोत्सवाचा आनंद घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. आळंदी ग्रामस्थ आणि नगर परिषदेच्या वतीनं माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर यांच्यासह विविध सेवाभावी संस्था आणि मान्यवरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बांधकाम मंत्री दादा भुसे यांचा तसेच वारकरी संप्रदाय भूषण शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर, रामाणाचार्य रामराव महाराज डोक यांच्या वाढदिवसानिमित्त हृदयस्पर्शी वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनुक्रमे शांतीब्रह्म आणि तुलसीदास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी संतपूजन आणि संदीपान महाराज शिंदे यांचा सुश्राव्य कीर्तन सेवा झाली. याप्रसंगी मोठ्या संख्येनं वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी शांतीब्रह्म मारुती महाराज कुरेकर, रामाणाचार्य रामराव महाराज डोक यांनी मनोगत व्यक्त करत वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्याचा आढावा घेत मार्गदर्शन केले. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.